यवतमाल वाशिम जिले के बारिश से नुकसानग्रस्त क्षेत्रों का दौरा करने के लिए कांग्रेस के पूर्व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आज वाशिम पहुंचे। इस दौरान उन्होंने नुकसान झेल रहे किसानों से मुलाकात की और राज्य सरकार पर तीखा प्रहार किया। ठाकरे ने कहा, सरकार किसानों के साथ सीधी सीधी धोखाधड़ी कर रही है। 1 साल पहले जारी जीआर के मुताबिक किसानों को प्रति हेक्टेयर 13,600 रुपए की मदद और 3 हेक्टेयर तक राहत देने की घोषणा की गई थी, लेकिन अब सरकार ने नियम बदलकर किसानों को केवल 8,500 रुपए और 2 हेक्टेयर तक ही राहत तय की है। की शेतकऱ्यांना तुम्ही जे काही त्या ठिकाणी मदत करतायत हे अत्यंत तुटपुंजी आहे। ज्यावेळेला निवडणुका तुमच्या होत्या लोकसभेच्या विधानसभेच्या, त्यावेळेला तुमचा जानेवारी 2024चा जीआर जर पाहिला त्यावेळेला 13,600 रुपये पर हेक्टरी तुम्ही त्या ठिकाणी देण्याचा जीआर काढला। आणि यावेळेला अतिपाऊस झाल्यामुळे नदी नाल्याला पूर आल्यानंतर तुम्ही या ठिकाणचा जो जीआर काढलेला आहे तो आता 8,500 रुपयाप्रमाणेच देण्याचा जीआर काढला आहे। दिशाभूल करणं आहे तुमचं। सरकारला समजायला पाहिजे की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपत्ती आल्यावर आपण जीआर बदलतो। जे किमान त्या ठिकाणी तुम्ही देत होते 13,600 रुपये ते तरी तुम्ही कायम ठेवले पाहिजे होते, परंतु तेवढ्यानेही भागणार नाही। मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे शेतीचं, म्हणून आमचं पर हेक्टरी 50,000 रुपये दिले पाहिजे। आणि जे खरडून गेलेल्या जमिनी आहेत पूर्णपणे त्यांच्यावरची माती निघून गेलेली आहेत, दगडं त्या ठिकाणी उघडं पडलेली आहेत, मुरुमूर उघडा पडलेला आहेत, त्याला 2-3 वर्ष त्या ठिकाणी जमीन तळ्यावर यायला लागणार आहेत। म्हणून अशा जमिनीला तुम्ही 1 लाखापासून तर 5 लाख रुपयापर्यंतची मदत केली पाहिजे। आणि याकरता अत्यंत तुडपुंजी मदत आणि त्या ठिकाणी नाटक तुम्ही केलं की अमित शहाजी ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आलेत त्यावेळेला तुम्ही एक अर्ज दिलात। मी आतापर्यंतही कोणत्या मुख्यमंत्र्यांनी कोणी दिल्लीवरून मंत्री आला म्हणजे त्यांना अर्ज देताना पाहिलं नाही। राज्यामधलं जे काही अवस्था असेल, ज्या ठिकाणी जेवढं खर्च लागत असेल तो खर्च मागण्याकरता प्रस्ताव राज्य शासनाकडून केंद्राकडे जातं आणि त्याच्यामध्ये रक्कम टाकली असते, किती 1,000 कोटी रुपये आम्हाला लागतील। आणि हा आकडा ज्या वेळेला लोकांच्या समोर येतो त्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थानं केंद्राला मदत मागतात असं होतं। परंतु हे जे नाटक केलं मुख्यमंत्री मदात, दोन्ही बाजूला 2 उपमुख्यमंत्री आणि तो अर्ज एक साध्या माणसासारखा एक अर्ज तुम्ही त्या ठिकाणी गृहमंत्र्यांना त्या ठिकाणच्या केंद्राच्या सोपून राहिले, हे एक त्यांचं नाटक होतं की लोकांना दाखवण्याकरता।